म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या नावानं बँक खाती तयार करून त्याचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणामध्ये जुहू पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक सुद्धा केली आहे। बँक खाती प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल हा गुजरातचा असून तो सध्या फरार आहे। विशेष म्हणजे आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती पुरुषांची होती। या संदर्भात पोलिसांकडून अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी जाणून घेतली। आपण बघूया। प्रमाणात बँक अकाउंट उघडून ते विकण्याचा प्रकार खरं तर उघडकीस आलेला आहे आणि याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचे बँक अकाउंट्स आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी जुहू पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद लांडगे आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक बातचीत करणार आहोत। सदर गुन्हा हा जुहू पोलीस ठाणे येथे फेब्रुवारी महिन्यामध्ये दाखल झालेला आहे। नमूद गुन्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही एक आरोपी अरेस्ट केलेला आहे, अविनाश कांबळे नावाचा। त्या सदर आरोपी हा नेहरूनगर या झोपडपट्टीमध्ये काही लोकांना बँक अकाउंट ओपन करून देत आहे व प्रत्येक बँक अकाउंट मागे 1000 रुपये देत आहे अशी आम्हाला माहिती मिळाली। बँक अकाउंट ओपन करण्यासाठी गेलं तर त्यांनी लाडकी बहीण या योजनेच्या नावाचा वापर केलेला आहे, परंतु लाडकी बहीण या योजनेचा कुठेही संबंध नाही आहे अकाउंटमध्ये। फक्त त्यांनी या योजनेच्या हेडचा वापर करून अकाउंट ओपन करून घेतलेले आहेत। ते सर्व 150च्या जवळपास असलेले बँक अकाउंट आम्ही सीज केलेले आहेत। नमूद बँक अकाउंटमध्ये असलेली अमाऊंट देखील आम्ही होल्ड केलेली आहे। तर 150च्या आसपास असलेल्या बँक अकाउंटमधून आम्ही जवळपास 19 लाख रुपये सीज केलेले आहेत।